आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. ज्योती, मला एक गोष्ट काही समजली नाही की ह्या हवेलीतून तुझं कुठलं सामान चोरी झालंच नाही. अगं मग तू खोटं का बोललीस? ताई, तुला कळणार नाही. जर कुठे आग लागली असेल आणि भडका उडवायचा असेल तर थोडंसं तेल ओतायलाच हवं. खूपच मज्जा येते. अगं तुझं डोकं फिरलंय. अगं एवढ्या मोठ्या हवेलीत एवढं मोठं प्रकरण घडलंय, इथे आज चोरी झालीये, घरातले सगळे लोक एवढे चिंतेत आहेत आणि तुला मस्करी सुचतेय का? ताई, एकतर या हवेलीत ना आनंदी होण्यासाठी फारच कमी संधी मिळते. मग मला मजा घेऊ दे ना. अगं या हवेलीतल्या लोकांना जितका त्रास होईल तितकेच आपले बाबा खुश होतील, आणि जितके बाबा खुश होतील तितक्याच खुश आपण होऊ. चल हे सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट सांग, तुझे दागिने चोरी झाले म्हणून ह्या घरचे लोक का काळजीत पडतील ग? आणि समज त्यांना काळजी वाटलीच तर ह्या सगळ्यात तुझा काय फायदा आहे? ह्याचे दोन फायदे आहेत. पहिला, की आयुष्यभर इथल्या लोकांना हा सण राहील की माझे दागिने ह्यांच्या हवेलीतून चोरी झाले, आणि काहीही झालं तरी त्यांना या दागिन्यांची भरपाई करावीच लागेल. शेवटी ही त्यांचीच जबाबदारी आहे ना. आणि उद्या तो चोर पकडला जरी गेला तरी माझे दागिने थोडीच परत मिळणार आहेत, कारण ते चोरीला गेलेलेच नाहीयेत. जर यांना ह्यांच्या प्रतिष्ठेची थोडी काळजी असेल तर हे लोक माझ्यासाठी नवीन दागिने बनवतील. झाला ना फायदा, तोही दुहेरी. आणि काय फरक पडतो ताई, की दागिने आत्ता बनवायचे की विजयशी लग्न केल्यानंतर बनवायचे? पण ज्योती, उद्या जर चोर पकडला गेला तर तोही गोष्ट कबूल करेल, आणि जर तो म्हणाला की त्याने कुठले दागिने चोरलेच नाहीयेत तर तर काय होईल ग? ताई, एका चोराच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल? हे सुद्धा बरोबर आहे. पण ज्योती, जर तुझं पितळ उघडं पडलं तर? पितळ? ताई, कुठलं पितळ उघडं पडण्याविषयी बोलतीयस? माझे दागिने चोरी झाले नाहीयेत ही गोष्ट फक्त मला माहितीये, आणि तुला. मी तर कोणाला काही सांगणार नाही. आणि तू? अगं नाही नाही, वेड लागलाय का? मी का कोणाला सांगू? नाही नाही. मग कोणाला कसं काय कळेल? जास्तीत जास्त काय होईल, ही लोक माझं कपाट तपासतील. करू देत, तिथेही माझे दागिने सापडणार नाहीत. कारण खरी गोष्ट तर ही आहे की मी दागिने तर आणलेच नव्हते. अगं हा, मी तर विसरूनच गेले होते. हे बाप रे ज्योती, तुझं डोकं किती चालतं ग, एकदम कम्प्युटर सारखं. डोकं आहे ताई, आणि जर का डोकं आहे तर चालवावं तर लागेलच ना. शेवटी मी मुलगी कोणाची आहे? ह्या हवेलीत राहून खूप कारस्थानं करायची आहे, काहीही झालं तरी. लोहासिंगजी, या हवेलीमध्ये काय काय घटना घडायला लागल्या आहेत. आजवर जे कधीही घडलं नाही ते आता घडतं. हवेलीमध्ये चोर शिरणं
ही खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे. सरपंच साहेब, तुम्ही अगदी खरं बोलताय. हे आमच्यासाठी खूप शर्मेची बाब आहे. बरं सरपंच साहेब, काय काय चोरीला गेलंय? इन्स्पेक्टर साहेब, माझं सगळं सामान चोरीला गेलं आहे. 2 शर्ट, 2 पॅन्ट, 2 गंजा आणि 4 सुंदर चष्मे एवढं सगळं सामान चोरीला गेलं आहे. मी आता काय घालू सांगा? उपरणं सुद्धा चोरीला गेलाय. मी काय घालू आता? मी तुला सांगितलं ना, मी तुझ्यासाठी सगळे नवीन कपडे आणून देईन. ठाकूर साहेब, तुम्ही कपडे तर नवीन आणून द्याल, पण ती पेटी कुठून आणून द्या? ती पेटी फक्त हरिद्वारला मिळते. आई साहेबांनी दिली होती. अरे हरिद्वारहून मागवून देईन. अरे लल्लन, बाबा शांत हो. मी चोराला लवकरच पकडीन आणि तुझी पेटी सगळे कपडे तुला परत मिळतील. ठीक आहे, शांत हो. पण तुम्ही लवकर ताब्यात घ्या त्याला. सरपंच साहेब, माफ करा. जेव्हापासनं तुमचे हे भाऊ त्रिलोकीजी इथं आले तेव्हापासून तुम्हाला असं नाही का वाटत की हवेलीतल्या हालचाली जरा जास्तच वाढल्या ती? नाही नेमकं काय बोलायचं तुम्हाला? अरे तुम्ही तर नाराज झाला सा. मी असं सहजच बोलून गेलो. योगायोग आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की जर चोर ह्याच भागातला मुरलेला असला तर तो लवकरच माझ्या ताब्यात असेल. पण जर चोर नौखा असला आणि बाहेरचा असला तर त्यो माझ्या हातनं काय सुटणार नाही म्हणा. असो, सरपंच साहेब, मी निघतो. हवालदाराला लावून देतो. तो चोरीच्या सामानाची लिस्ट बनवल. चला, नमस्कार. नमस्कार. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, एक मिनिट. चला, मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडून देतो. ही बघा सर, अशी अशी फ्रेम तुम्हाला कुठेच नाही मिळणार. नाही नाही, खरंच तुम्ही केलेल्या ह्या वस्तू खरंच खूप चांगल्या आहेत. ह्यावरची कलाकृती बघा, सुपर्ब. ह्या सगळ्या तुम्ही स्वतः बनवल्यात का? हो, हे सगळं माझ्या ताईने स्वतःच्या हाताने बनवलंय. हो ना ताई? तू शांत का उभी आहेस? तू काही बोलत का नाहीस? ते त्याचं काय आहे ना की माझी ताई जरा कमीच बोलते. हे बघा सर, अशा वस्तू तुम्हाला बाहेर मिळणार नाहीत. सगळ्या वस्तू माझ्या ताईने बनवल्या आहेत. हो हो, अगदी बरोबर बोललात. हे बघा, इथली कलाकृती ना गावात वसलेली आहे. अहो, तुमच्या हातात जादू आहे, जादू. आणि ही जादू मी फक्त इथेच नाही तर पूर्ण विश्वात पसरवणार आहे. त्याचं काय, मी गृहउद्योग खात्यात काम करतो आणि घराघरात बनवलेल्या वस्तूंचं आम्ही प्रदर्शन भरवतो. आणि तुम्ही बनवलेल्या ह्या वस्तू मला खूप आवडल्यात. म्हणून माझी इच्छा आहे की तुमच्या ह्या वस्तू आम्ही आमच्या प्रदर्शनात मांडाव्यात, जर तुमची परवानगी असेल तर. अरे वा, ही तर आनंदाची गोष्ट आहे. हो ना ताई? सर, जर तुमचा पाठिंबा मिळाला तर आम्ही तुम्हाला यापेक्षाही सुंदर सुंदर वस्तू बनवून देऊ. फक्त या वस्तू शहरात पोहोचवण्यास तुम्ही आम्हाला मदत करा. हे बघा, आमचं कामच आहे तुमची मदत करणं. हे बघा, पुढच्या महिन्यातच शहरात आमचं एक प्रदर्शन भरणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला तुमच्या वस्तूंसकट तिथे येण्याचं आमंत्रण देतोय. हो हो, का नाही, आम्हाला नक्की आवडेल. मग ठीक आहे, तर ज्या ज्या वस्तू तुम्ही मला आता दाखवल्यात त्यापैकी प्रत्येक वस्तूचे 50 पीसेस पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझ्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ठीक आहे? हो. हे घ्या, ठेवा. आणि मनापासून मेहनत करा. ठीक ठीक आहे? आहे. म्हणजे पूर्वी जेवढी करत होतात ना त्यापेक्षा जास्त मेहनत करायची आहे तुम्हा दोघींना. एकदा का तुम्ही बनवलेल्या वस्तू आमच्या प्रदर्शनात मांडल्या गेल्या की त्या वस्तू प्रसिद्ध झाल्याच म्हणून समजा. हो सर, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही खूप मेहनत करू सर. फक्त तुमच्या सहयोगाची अपेक्षा आहे. अहो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला पूर्ण मदत करेन. बस तुम्ही मनापासून मेहनत करा. हं, नमस्कार. धन्यवाद. हे घे ताई, तुझ्या मेहनतीची पहिली कमाई. पण हे माझ्या हातात का? हे सगळं तर तुझ्यामुळे झालंय.
जर तू हा मार्ग सुचवला नसता तर मी हे कसं करू शकले असते. अगं नाही ताई, हे सगळं माझ्यामुळे नाही, हे तर तू केलेल्या मेहनतीचं फळ आहे. तू जर मेहनत केली नसतीस तर हे सगळं शक्य होतं का? हां, पण आता असं वाटतंय की या वस्तू बनवायला फक्त मी तुझ्यासाठीच शिकले होते. कोणतंही शिक्षण कधीच वाया जात नाही. कुठे ना कुठे कधी ना कधी नक्कीच कामाला येतं. बरं मला सांग, ह्या पैशाचं पण काय करायचं? चिंटूसाठी काही कपडे खरेदी करूया आणि दादांसाठी एक सदरा. तुला काय वाटतं? खूपच छान. चोर चोरी करतो मोठमोठी संपत्ती लुटण्यासाठी, पण मी त्याचं काय घोडं मारलं होतं. माझे कपडे घेऊन गेला, पेटी घेऊन गेला. पण माझं काळी चढतं ते कोणाला दिसत नाही आहे. मी या घराचा नोकर जो आहे. चार चिंधी एवढे कपडे काय चोरीला गेले? असा भोकाड पसरतोय जसं खजिना चोरीला गेला. ज्योतिजी, तुम्हाला माहित नाही त्यात किती मोठं सामान होतं ते. तुम्हाला काय माहित असणार, त्यात नुसते कपडे नव्हते, त्यात गंगाजल सुद्धा होत आणि त्यामध्ये एक अनमोल वस्तू सुद्धा होती. त्यात काय कोहिनूरचा हिरा होता जो एवढा रडतोयस? ज्योतिजी, माझ्यासाठी तर ती वस्तू कोहिनूर पेक्षाही अनमोल होती. त्यात तुमची पत्रिका होती, ती मोठ्या ज्योतिषाने बनवली होती. काय करू मी, बहुतेक इथे चोरच राहतात. इथे येतात, हृदय चोरीला गेलं आणि जेव्हा तो चोर पकडला गेला तेव्हा पेटी चोरीला गेली. मी इथे येऊन फकीर झालोय. तू फकीर झालास? फकीर तर असं बोलतोय की जणू कालपर्यंत राजा होता कुठला. आता थोपड बंद कर तुझं. माझेही दागिने चोरीला गेले. तुझं काहीच चोरी झाला नाहीये. तू जास्त नाटक करून दाखवू नकोस हं? ज्याचे दागिने चोरीला जातात ना त्याचा चेहराच सगळं सांगून जातो. असं आहे का काकू? तर मग मी सुद्धा अडाण्यासारखं जोरात रडू ओरडू का? माझे दागिने चोरीला गेले, माझे दागिने चोरीला गेले, तेव्हाच तुम्ही विश्वास ठेवणार? तुझे दागिने चोरी झाल्याची दवंडी पिटणं बंद केलंस तर बरं होईल. आणि गप्प बस, नाहीतर मला खरं खोटं काय ते शोधून काढायला 2 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत, समजलीस? आणि ज्या दिवशी खरं काय ते समजलं तर तुझा देव सुद्धा तुला वाचवू शकणार नाही. काकी साहेब, आता ज्योतिजी सांगत आहेत म्हणजे खरंच असेल ना? तू गप्प बस. ज्योतीचा चमचा, 1.5 फुटाचा माणूस आणि हातभर लांब जीप देऊन देवानं तुला पाठवलंय. एक कानाखाली मारेन ना तर थेट गंगेच्या काठावर जाऊन धडकशील. हा काकी, तुमच्या ना अशा दरडवण्याने मी गप्प बसणार नाहीये. माझे दागिने चोरी झालेत, मी आवाज उठवणारच. असं का? मग नुसती बोलू नकोस. एक काम कर, तू एक लाऊड स्पीकर घेऊन ये आणि या हवेलीच्या छतावर चढून उभी राहा आणि जगाला जोर जोरात ओढून सांग, बंधू आणि भगिनींनो, माझे दागिने चोरी झालेत. ज्या कोणाला सापडतील त्यांनी मला आणून द्यावे. काय सांगावं? चोराला तुझ्यावर दया येईल आणि तो तुझा दागिन्यांचा डबा आणून देईल. पण माझ्या समोर तुझी ही नाटकं अजिबात चालणार नाही. जास्त चपड चपड करशील तर या हवेलीत तुझं राहणं कठीण होऊन बसेल, समजलं? ए, तू कुठे निघालास? ज्योतीचा चमचा, तिच्या शरीरात चुंबक बसवलंय का? तिच्या मागोमाग निघालास ते? जा माझी खोली झाडून ठेव. बरं काकी साहेब, आता झाडून देतो. बरं काकी साहेब, या हवेलीत काम चुकार भरलेत नुसते. हिची नाटकं तर वाढतच चालली. हिचा गाशाच गुंडाळायला हवा आता. विजय, काय करताय? ऑफिसला निघण्याची तयारी. ठीक आहे, नंतर तयारी करा, आधी नाश्ता करून घ्या.
काय आहे आज नाश्त्यामध्ये? छोलेपुरी आणि गरम गरम चहा. वा, सर्वात आधी तर मी पुऱ्या खाणार आहे. हो. यम्मी. भारती, हं? काल जी चोरी झाली ना, त्या संदर्भात माझ्या मनात खूप प्रश्न उभे राहिले. त्या रात्री एकाचं पिस्तूल घेऊन घुसणं, काल रात्री चोरी होणं. माहित नाही मला असं का वाटतंय की या दोन्ही घटना घडवून आणण्यात कुणातरी ओळखीच्या व्यक्तीचा हात वाटतोय. विजय, असंही होऊ शकतं की तो एक योगायोग असेल, कावळा बसावा आणि फांदी तुटावी. हो, योगायोगही असू शकेल. पण कट रचून साधलेला डावही असू शकतो. विजय, अहो कोणतेही पुरावे नसताना आपण अंदाजच कसे बांधू शकतो? कदाचित तुम्ही म्हणताय तेही खरं असेल, पण अशा प्रकारे योग्य नाहीये. ही वेगळी गोष्ट आहे की वारंवार अशा प्रकारच्या घटना घडणं हे काही योग्य नाही. यामुळे चोरांचं धाडस वाढेल. भारती, तेच तर शोधून काढायचंय. जितकं मला आठवतंय आजपर्यंत या हवेलीत अशी घटना नाही घडली. अशा घटनांचं काय आहे विजय? चोर संधी मिळताच आपला हात साफ करून घेतात. जर कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे तर ती आहे सावधगिरीची, आपण सावध राहण्याची. भारती, आठवतंय इन्स्पेक्टर साहेब काकांना काय म्हणत होते? जेव्हापासून ते या घरात आलेत, ह्या सगळ्या घटना घडायला लागल्यात. तुला काय वाटतं? विजय, अहो तुम्हाला याचा अर्थ कळतोय? समजतोय, म्हणूनच तुझं मत विचार. विजय, आपल्या नातेवाईकांबद्दल असं मत बनवणं इतकं सोपं नाहीये. तुम्हाला हे चांगलंच समजते आणि उमजते. नात्यांना जोडणारे धागे फारच नाजूक असतात. जर ते प्रेमाने विणता नाही आले ना, तर ते कधीही तुटू शकतात. तोंडातून निघालेला लहान सहान शब्द सुद्धा नात्यामध्ये दुरावा आणू शकतो, ज्यामुळे एक दरी एक अंतर तर पडतंच, जे कधीही पार करता येत नाही. म्हणून मला समजत नाहीये की तुम्हाला काय सल्ला देऊ. तू अगदी योग्य बोलतेस, पण परिस्थिती जे संकेत देतेय त्याचं काय? हे बघा विजय, आपण यात काहीच करू शकत नाही. तुम्ही जे बोलत आहात ते बरोबर आहे, पण जर का तुमचा संशय खोटा ठरला ना, तर तुम्हाला माहितीये काय होईल ते. या 30 वर्षांच्या दुराव्यानंतर जी जवळीक निर्माण झालीय, तिला पुन्हा दुराव्यात बदलण्यास मुळीच वेळ नाही लागणार. आणि याचं कारण तुम्ही असाल. तुमचा संशय असेल. भारती, माझा हेतू कोणावर संशय घेणं नाहीये. मी फक्त परिस्थिती बघून प्रत्येक बाजूने विचार करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच तुझ्याकडे मन मोकळं करतोय. बरं झालं विजय, तुम्ही मनातलं माझ्याजवळच बोललात ते. जर चुकून घरातल्या दुसऱ्या व्यक्तीकडे बोलला असतात किंवा बाहेर कोणाजवळ बोलला असतात, तर कोणास ठाऊक लोकांनी काय अर्थ काढला असता. 1000 प्रश्न उभे राहिले असते. तुम्हाला चांगलंच माहिती की आपण याआधी या सगळ्यातून गेलो आहोत. आपण खूप सहन केलंय. काहीही म्हण भारती, पण हवेलीचा राग रंग मला काही ठीक नाही वाटत आहे. हो, ते माझ्याही लक्षात येते. पण आपण काय करू शकतो? फक्त सावध राहू शकतो. असं सरळ सरळ कोणावर आरोप करणं, तेही पुरावे नसताना, ते सुद्धा चुकीचं ठरेल ना. भारती, मी कुणावर आरोप नाही करत आहे. मी फक्त माझा संशय व्यक्त करतोय. बाकी सगळं देवाच्या हातात आहे. सगळ्यांना सावध राहावं लागेल. तुम्हाला काय वाटतंय त्रिलोकी भाऊ? एवढं मोठं धाडस कोण करू शकतं? एकदा नाही, 2-2दा अशी घटना घडलेली आहे. तुम्ही तर असं विचारताय जसं की तुमच्याच घरी चोरी झाली आहे आणि मी पोलीस आहे. अहो साहेब, हा प्रश्न तर मी तुम्हाला विचारायला हवा. अगदी बरोबर बोलला सर.
ह्यो प्रश्न तर तुमचाच असायला पाहिजे. पण मला एवढंच जाणून घ्यायचं आहे की तुमचा कोणावर संशय तर नाही ना? आता संशय घेण्यासारखं काय आहे इन्स्पेक्टर साहेब? हा, उद्या जर मी म्हणालो की मला तुमच्यावर संशय आहे, मग काय तुम्ही चोर सिद्ध व्हाल? तुम्ही चोर आहात का मग? हे तर तुम्ही अगदी योग्य बोललात त्रिलोकी भाऊ. त्याचं काय आहे की पोलिसांना सवयच असते ना शंका घ्यायची. पोलिसांना शंका नाही आली तर मग केस कशी सॉल्व्ह व्हायची सांगा बरं. बरोबर इन्स्पेक्टर, तुम्ही ह्या विभागाचे इन्स्पेक्टर आहात, तुमचा विभाग आहे. चोर गुंडांना पकडणं तुमचं कामच आहे. तुम्ही शोधून काढा, माझं काय. मी तर 30 वर्षांनंतर इथे परत आलो आहे. इथल्या वर्तमान परिस्थितीची मला काहीच माहिती नाही. 30 वर्षांनंतर. बरं त्रिलोकी भाऊ, कुठं होता सा 30 वर्ष? आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता